आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर में सरकारी नौकरी दिलाने के नाम पर युवाओं से ठगी का बड़ा मामला सामने आया है। आरोपी ने खुद को सीबीआई में भर्ती कराने वाला बताकर कई युवक युवतियों को अपने झांसे में लिया। उसने भरोसा दिलाया कि नौकरी के लिए न कोई परीक्षा देनी होगी और न ही किसी प्रकार का ग्राउंड टेस्ट होगा। इस लालच में आकर कई लोगों ने उसे लाखों रुपए सौंप दिए। जानकारी के मुताबिक कैंप नंबर 4 स्थित सुभाष टेकड़ी इलाके में आरोपी राजू पटेकर ने 10 से 20 लोगों को अपना शिकार बनाया। विश्वास जीतने के लिए उसने कुछ युवाओं को फर्जी इन्फॉर्मर लेटर, प्रमाण पत्र, पहचान पत्र और नकली पिस्तौल तक दे दी। लंबे समय तक नौकरी नहीं मिलने पर पीड़ितों को शक हुआ और उन्होंने वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारियों की मदद से आरोपी को पकड़कर पुलिस के हवाले कर दिया। पुलिस की तलाशी में चौंकाने वाले खुलासे हुए हैं। आरोपी के पास से एक पिस्तौल बरामद हुई है। साथ ही सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालय, भारत सरकार का फर्जी विजिटर कार्ड और कार पर लगा नकली बोर्ड भी मिला है। इन सब के जरिए वह लोगों का भरोसा जीतता था। फिलहाल पुलिस मामले की गंभीरता से जांच कर रही है और यह पता लगाने में जुटी है कि इस ठगी के पीछे और कौन कौन शामिल है। माझं नाव ऋतुजा दिनेश मेस्त्री आहे। एक राजू पटेकर असा इसम आहे, त्याने आम्हाला नोकरीचं आमिष दाखवून आमच्याकडून पैसे घेतले आहेत। 5 लाख, 3 लाख, 2 लाख, 2.5 लाख असे वेगवेगळे अमाउंट आमच्या सगळ्यांकडून घेतलेली आहेत आणि गेले 4-5 महिने झालं तो इसम आम्हाला कामाचं आमिष दाखवून फक्त घरी बोलवतोय त्याच्या आणि टाइमपास करत आहे। घरातली आमच्या महिलांकडून कामं करून घेत आहे। त्याचं लहान मूल आहे ते सांभाळायला लावत आहे, पण आमच्याकडून कुठलेही त्याने ऑफिशियल डॉक्युमेंट दिलेलं नाहीये, कुठलंही काम दिलेलं नाहीये आणि सगळं फक्त फसवणूक केलेली आहे, फक्त वेळ मारून नेलेली आहे आणि आता तो आमच्यासोबत शील गैरवर्तन करत आहे। आमच्या सगळ्या महिलांसोबत तो आम्हाला मुद्दाम त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे। हे सगळं आम्हाला असह्य झाल्यामुळे आज आम्ही इकडे त्याची कंप्लेंट करण्यासाठी आलेलो आहोत। तुम्हाला काय म्हणून आमिष दाखवलं त्याने? कुठे नोकरीला लावतो आणि काय म्हणत होता तो? तो स्वतः कोण आहे? तो स्वतः एक फ्रॉड इसम आहे आणि आम्हाला त्याने सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सीबीआयची नोकरी देऊ, तुमचं त्याच्यामध्ये ग्राउंड होणार नाही, तुमची एक्झाम होणार नाही, काहीच नाही, तुम्हाला डायरेक्ट आम्ही नोकरी देऊ, असं खोटं खोटं आमिष दाखवून लहान मुलांवर आपल्याला रेड मारायची आहे, असं तसं काय काय खूप असं बोलण्यात गुंडाळून आम्हाला त्याने सगळ्यांना फसवलं आहे। तो कधी तुम्हाला असं कुठला रेड वगैरे मारायला कुठे घेऊन गेला होता? हो, 2-3 वेळा तो आम्हाला सगळ्यांना बाकीच्या स्टाफला घेऊन गेला होता रेड मारायला। 2 का 3 रेड त्याने मारलेली आहेत। त्याच्यात जवळजवळ त्याने 14-15 लहान मुलांना पकडलेलं आहेत आणि त्याने 4-5 महिने झालं एकालाही पैसे दिलेले नाही। त्याने आम्हाला 15,000 महिना हा कबूल केलेला, सुरुवातीचे 3 महिने आणि त्याच्यानंतर त्याने 45-50 हजार या लेवलचा पेमेंट देऊ असं सांगितलेलं, पण आम्हाला अजून एकही रुपया त्या इसमाने दिलेला नाही। मग आता त्याचं म्हणणं काय आहे आणि तुम्हाला तो काय बोलतो? आता काय तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आता तो आम्हाला असं म्हणतोय की मी 1 महिन्याने तुमचे पैसे देईल, 2 महिन्याने पैसे देईल। गेले 1 हप्ता आम्हाला तो फक्त फिरवतोय, बाकी त्याने काहीच अजून आम्हाला पैसे दिलेले नाही आणि काहीच दिलेलं नाहीये। आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्हाला त्याला शिक्षा मिळवून द्यायची आहे की आम्ही फसलो, आमच्यासारखे दुसरे फसले नाही पाहिजे बस, आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे। तुमचे किती पैसे आहेत त्याच्याकडे? असे एकूण किती रुपये त्याच्याकडे? सगळ्यांचे आमचे जवळजवळ 15-17 लाख रुपये त्याच्याकडे आहेत। आता त्याचं म्हणणं काय बोलतो तो? त्याचं म्हणणं आहे कधी 4 दिवसात देतो, कधी 2 दिवसात देतो, आता बोलतोय तो 1 महिन्याने देतो। तर तो नुसतं फिरवतोच आहे आम्हाला, पण तो एक कन्फर्म काहीच सांगत नाहीये आम्हाला। आज आम्ही त्याला किती दिवस झाले त्याला शोधत होतो, पण तो आम्हाला भेटत नव्हता। शेवटी आज आम्हाला इथे तो भेटला। आम्हाला त्याचा त्रास सहन झाला नाही, त्यामुळे आम्ही त्याला बेदम मारहाण केलेली आहे।